फक्त जिंकायचं आहे आम्हाला, बाकी काहीच नाही. दरम्यान ट्रॅव्हलिंग कसं इथे फक्त आणि निलेश फेविकॉल लावून आलेला आहे हाताला. बॅक टू बॅक दुसरा झेल सुद्धा घेतोय. हॅट्सअप फ्री पण निलेशच्या माध्यमातून बायको कितीही आपल्याला मारू दे ओरडू दे, तिचं प्रेम हे आबाळाच्या पेक्षा जास्त मोठं असतं. सिमी आता आला नवरा बघू त्याची बॉलिंग कशी आहे. सासूबाईचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. ओव्हर टू कॉमेंट सर. यस निलेश पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. नवरा चालले आता खेळायला. बघू आता सगळं आता नवऱ्यावर वरती आहे. काय डायरेक्ट छक्का मारा छक्का. चेंडू आणि एक धावेची गरज. निलेश खेळतो स्ट्राईक वरती. वा 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 मस्त करा तसं देत हा जातोय विजयी षटकार. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. माझा नवरा जिंकला. सासूबाई तुमचा पोरगा कसा षटकार मारला. षटकार खूप भारी वाटलं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कलाकार प्रीमियर लीग 2026 च्या टुर्नामेंट ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो कलाकार प्रीमियर लीग आहे आणि फुल धमाल होणार आहे. आणि मी आता निघतो पनवेल. बघू या वर्षी कोण कोण आहे. आता काय काय गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला वाया ह्योय पूर्ण बघा. तर आता काय झालंय आम्हाला उशीर झालाय. आम्ही ट्रेनने कर्जत वरनं बसने डायरेक्ट पनवेल. तर चला आईचा आशीर्वाद जी आता राहिलाय तो जाऊ पटापट. मित्रांनो हे बघ आमचा मुनियट कसा बसलाय. दिदी इकडे आता उठली आहे आणि कारण आम्ही सकाळचाच टायमिंग आहे आणि आमची मदत ये आमची आई देख कशी सकाळ सकाळ उठली. मित्रांनो आम्हाला सकाळ सकाळ उठूनच कामं करायला लागतात. पण आज सिमीना आईला आराम आहे. आशीर्वाद दे माझं. आई मला या आशीर्वाद. आज तर न्याव ना तुझी सुनायला जिंकणार ना. आशीर्वाद घ्या. आशीर्वाद दे. जेले ब्लॉग मध्ये येल नाही पाठवला. मित्रांनो कसा घरातला कामा त्या आवरायला लागता म्हणून सिमेलला नेला बेडीच गावलं. पण आई सांग आज जा तुम्ही. आई जाऊ ना. जाऊ ना. चला जाऊ ना. आहे आणि जिंकून ना आशीर्वाद दे परत एकदा. तर चला मित्रांनो आम्ही निघतो पटापट. कारण का मित्रांनो खूप उशीर झालाय आणि बाकी आम्ही तयारी झालेली आहे. आणि मित्र कडक ते उन्हात जल तुम्ही बरेच दिवसापासून मिस केला वाया ती मग तुम्हाला दाखव आमची नो पंगा टेकत आहे उन्हामध्ये. आणि बघ इकडे बारीक पोर आहे त्या कसा खाऊ खात. माझं नाव काय. हा माझं नाव काय परत बोल. सिमी मम्मा. अरे तू सवय लायली इकडे सगळ्याला. तर चला मित्रांनो फुल धमाल होणार आहे. आणि जशी मॅच रंगल तसे मस्त तुम्हाला स्टंट बिंट दे काय तुम्हाला मी दाखवणार कसं हारतो. जायला पनोती नको लावू पाहिजे. हारतो बिरतो. मित्रांनो तिकडे यावर्षी कोण कोण येतो कोण कोण आहे कलाकार प्रीमियर लीग मध्ये खेळायला. कसे सगळे कलाकार म्हणजे कोण खेळतात नाही करतात. आपल्या कधी बॅट लागली तर लागली नाहीत ना. पण एन्जॉय म्हणून असतं. आणि हे दुसरं वर्ष आहे कलाकार प्रीमियर लीगचं. या टायमाला तुम्ही काय करायचं. टी शर्ट काढायचा आणि फ्लिप मारायचा. नको पोटाला आहे. नको पोटा फॅमिली पॅक बघू द्या. ते जाऊ दे मित्रांनो उशीर झालाय. आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही तिकडे भेटतो ना. आजच्या ब्लॉग मध्ये फुल धमाल होणार आहे. हा ब्लॉग तुम्ही जरा स्क्रिप्ट नका करू नुसता देखा मजा येईल तुम्हाला. तर चला भेटू आपण आता तिकडच. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय नेरळ स्टेशनला. आणि इथून आम्हाला ट्रेन आहे आता किती 8:27 ची ट्रेन आहे. हे बघा तुम्ही बघू शकता हे काय 8:27 ना. आणि तुम्हाला आमची माथेरानची राहणी दाखवतो. पण आमचा चालू झाले मित्रांनो. पावसाळी ना बंद असते कारण दरड कोसळण्याची शक्यता असतात. दगड येतात त्याच्यामुळे पटरीवरती ना मग बंद करतात. चल पनवेलला. हा चलो गाइज आता आम्ही पोहोचलोय कर्जतला.
आता इथून मित्रांनो आम्हाला बस आहे पनवेलसाठी. कर्जत बस स्थानक मित्रांनो, बस आलेली आमची. चल पटापट चल. फुल भरलेले पण काय करणार आता. मित्रांनो आता आम्ही पनवेलमध्ये पोहोचलोय, बसमधनं उतरलोय. पण आता इथून पारगाव क्रिकेट ग्राउंडसाठी जायला जिथून आम्हाला टॅक्सीत बसून जायला लागल. टॅक्सी की रिक्षा? नाही टॅक्सी. टॅक्सी? हा या बाई इकडे लागल्या. मित्रांनो इथे ज्या आपल्या टॅक्सी होत्या ना त्याच्यात काही सीट नव्हते, पण काका भेटले आपल्याला. त्यांनी बोललं बसा बसा. काका धन्यवाद. तर चला आता बरं आहे, लवकर पोहोचतो. कारण बाकी मंडळी तिकडे आपली पोहोचली असेल, ओरडत असतील आमचे मेन बॉस. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलेलो आहे पारगावच्या इथे. आणि एअरपोर्ट आहे नाही का, त्याच्या बाजूलाच मॅच आहे. हे बघ विमान कसा झेला इथून जवळून येते. हे सिम्मी कसं आहे, फुल धमाल होणार आहे मित्रांनो, मजा येणार आहे. आणि हे बघा उडवला इथं बलून. हे बघा कलाकार प्रीमियर लीग. तर चला फुल मजा येईल. आता ग्राउंड मध्ये सगळे जमला, आम्ही लेट झालो तुम्हाला दाखव. तू टीम कॅप्टन आणि राष्ट्रगीतातून आपल्या प्रतियोगितेला करू सुरू. खरं तर 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या राजवी मित्रांनो मग पोचलो आणि मला कोण भेटला हे बघा इकडे. उमेश दादा. तुम्ही ओळखला नसं तुम्हाला सांगतो, टांगल टिंगल गाण्यामध्ये लेडी पक्का मार खाल्ला. माझा नवरा होता आणि एवढा मारलं ना मी. अजून पाटणीला आणि मित्रांनो आता आम्हाला टी शर्ट भेटला आमचं, बघितलं. आता मग पटापट घालून घेतो आणि तुम्हाला भेटतो, कारण फुल मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. आणि मग किती धमाल करणार आहे ना मलाच माहितीये, बाकींचा माहित नाही मला. पण मी लय राडा करणार आहे आज. दादा गेला. उमेश दादा आज के मॅच के बद्दल तुम्ही काय बोलू शकता? आजच्या मॅची बद्दल काय बोलू शकता? आता मी आपल्या टीमचं नाव काय? हा? वीर तारा राणी. येस. तर मी हा त्याचा मावला आहे. आहा. आणि हे सगळे मुघल आहेत. मुघल कुठे मुघल? हे सगळे मुघल आहेत. हे सगळं मुघल आहे. कापून टाकणार. आणि ओ माय गॉड. मग सांग तू, ये दादा का नाव मस्त आहे पुष्पक. कसं वाटला? त्या नाही काय झुकेगा नाही साला, पण त्या हाईटूच तेवढ्या आहे का सकाळी झुकल नाही का. बाकी तुम्ही काय बोलू शकता आजच्या मॅच बद्दल? आजच्या मॅचला खूप मजा येणार, कारण मागच्या वेळेला तर निलेशने खूप गाजवलं होते मॅचेस. कॉमेंट्री करायला खूप मजा आली होती, कारण निलेश बॅटिंग करताना. तर ह्या वेळेला पण जेव्हा निलेश बॅटिंगला जाईल तेव्हा मी नक्की कॉमेंट्री करेन, नक्की ऐका. पण होतो मला परत पनवती बोल असं मारेन ना. अरे पनवती नाही, अशी बायको भेटणं म्हणजे बाबा खूप नशीब लागतं अशी बायको भेटायला. मॅचला गेल्यावर हरतो ना. नाही तू ह्या वर्षी नक्की मी एक सांग तू, कल फर्स्ट प्राइज मारा इन लोगों ने. माराय उसके. पण आता तुम्हाला मित्रांनो मॅच मधली धमाल दाखवू. दादा वगैरे सगळे अपोजिट टीम आहे, पण काय नाही, मॅच असते माहिती. खेळाच्या ग्राउंड मध्ये सगळे दुश्मन, ग्राउंडच्या बाहेर सगळे. चला मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आम्ही तुम्हाला दाखवतो आजच्या ज्या कलाकार प्रीमियर लीग 2026च्या टुर्नामेंट बद्दल व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायला विसरून गेलो, आमची टीमचा कॅप्टन कोण आहे? टांगल टिंगल वाले दादा उमेश कोहली. पण आज काय तुम्ही काय बोलू शकता? काय नाही, मस्त खेळूयात आपण, आपले 100% देऊयात. बघू आता. नक्की म्हटलं मी एक मावला आहे आणि हे सर्व मुघल आहेत. मुघल. मित्रांनो आमची टीम मध्ये कोण कोण आहे ते तुम्हाला मी दाखवतो. योगेंद्र, हरिकेश, चला बोला. उमेश, पडेल, अभिजित शिवकर. मित्रांनो ही आमची पूर्ण टीम आहे आणि आमच्या टीमचं नाव काय आहे आणि टीमचं ओनर कोण आहे ते आमचे दादा सांगतील.
तर आपली टीमचं नाव सर्वात पहिला वीर तारा राणी आणि वीर तारा राणी म्हणजे समजलं की एक महिला एक नारी शक्ती आणि आमची कॅप्टन पण आमची नारी शक्ती म्हणजे अभिलाषा आणि खूप मेहनत केलेली आहे. आम्ही 2-3 वेळा ट्राय पण केला म्हणजे जेवढी पण प्रॅक्टिस करता येईल खूप मजा करू आणि 100% देऊ आम्ही 100% देणार आहे आणि जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघणार आहात. गणपती बाप्पा उंदीर मामा की. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये फुल मजा येईल. मग तुम्हाला काय कसं काय होतं, आम्हाला कोण लागलाय त्या सगळं सांगतो आणि तुम्हाला दाखवतो. तेजस टाकेवाडी ज्यांचा वर्षा होतोय आणि त्या जिंकायच्या मोठी खेळाच्या स्वरूपात बाद. मित्रांनो, इकडे आमच्या सगळ्यांची ना प्लॅनिंग चालू आहे एकदम काचाकच मध्ये. म्हणजे कशी माहितीये का, खवाट प्लॅनिंग आहे बघ. अरे इकडे काय म्हणतात काय त्याला? ना तो लिंबू पेळेत लिंबू झाला. आता पूर्ण खवाट प्लॅनिंग झाली आणि कुठली हा या टोचली त्या बा. आता मित्रांनो, आता दुसरी टीम चालू, याच्यानंतर आमचीच आहे. फुल मजा येणार आहे. याला मोबाईल सांभाळा आणलाय आणि मग ते मोबाईल सांभाळेल. त्याच्या बदलीचं ते झालं टी शर्ट दिला आहे. बघ टी शर्ट आहे त्याच्यातून ती खुश आहे ना. हा मित्रांनो, काय झालं ज्या गेल्या या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, हिला आईने पाठवला नाही भेडीस गावला. ती 10-10ची मॅच होती नाही का. पण ह्या मॅचला बोलतो त्या नको जाऊ, दुसरे ते तुमचे कलाकार प्रीमियर लीग तिला जा बोलतो. कारण का आम्ही पुण्यावरनं काही दिवस झालो होतो, घरी आलो होतो आणि बरीच काम आवराई होती. मग गेल चांगला तू आई बरोबर आणि आम जाऊन इथून पहिला आणलाय. मग आता एक काय करतो बोलत होता, आई जाऊ दे ना, घेऊन जाऊ दे ना. काय बोलतो ना, तुझा बाप आहे. आणि लाडा गुडीला आहे म्हणजे याला बरा वाटला पाहिजे. पण माझी प्लॅनिंग ना माहिती याला काय दिमाग आता आहे. जर तिकडे मोबाईल सांभाळ. आता याच्यानंतर आमची मॅच आहे ना, आम्हाला वीर तारा वर्सेस राणी वर्सेस स्टेपार्ट. हा म्हणजे ते पण आमचे मित्रच आहेत, तुम्ही ज्यांना ओळखत असाल. चिंबोऱ्या धरितो आणि त्या काय सांगता हा म्हणजे आम नाव ना सांगणार तुम्हाला मॅच मध्ये दाखवतो कोण कोण आलाय आणि कोण कोण नाही त्या. आता वीर तारा राणी आणि वर्सेस स्टेपार्ट होणार आहे. हे बघा किसका बैटिंग है किसका फील्डिंग है, इधर दाखवती हूँ तुमको. आपल्या टीमचा काय आलं है, काय आलं है, आपण टॉस विन आपण आहोत. आपण आहे का? चालेल मग आपल्याला बॅटिंग आहे ना. दोन कोळी आहेत, उमेश कोळी, गणेश कोळी. आता सर काय घेतो काय बॅटिंग आणि संघाचा कर्णधार आपण निर्णय जो कळवलाय तर काय रणनीती असणार आहे ग्राउंड मध्ये. फक्त जिंकायचं आहे आम्हाला, बाकी काहीच नाही. एकच लक्ष, फक्त जिंकायचं आहे. आणि निश्चितच तुमच्या विरुद्ध गणेश कोळे आहेत. कारण बघतो आपण खेकडे पकडण्याची कला अवगत असणे ही खूप सगळ्यांकडेच ती कला नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं खेकडे पकडण्यासाठी. आणि आता ग्राउंड मध्ये काय प्लॅनिंग असणार आहे. प्रत्येक जण एका खेळ भावनेतून हा प्रत्येक खेळ खेळणार आहे. तर नक्की ध्येयच असणार आहे की आपल्या संघाला विजय कसा मिळवून देता येईल, ते पण मजा मस्ती करू. एकदम चिडाचिडी दाखवायची नाही अजिबात. आम्ही तर मजाच करणार आहोत. चला मित्रांनो, आमची टीमनी फिल्डिंग घेतली. आमची टीम आली आहे, बघा कशी येत आहे सगळे. हे बघा एंट्री झाली सगळ्यांची. दरम्यान वीर तारा राणी उमेश कोळी यांचा स्क्वॉड येतोय. तो माझा नवरा. मित्रांनो, आता आमची टीमची मॅच लागली आहे. मॅच लागली आहे वीर तारा राणी वर्सेस स्टेपार्ट आणि सब लोग अभी एंट्री करणार है मैदान में. ग्राउंड मधून कृपया गाडी आणू नका, आपले खेळाडू. मेरे को कौन भेटी है बताए क्या है, तुम मेरे को सांगती हूँ. हे बघा सॅमी दादा. टोपी करू का? नाही तुम्ही टी शर्ट मारून द्या. कैसा बताओ. भारी एकदम भारी. आणि कसे आहात तुम्ही? चांगलं आहे का? बाकी घरचे नाही भारी. आणि मॅच कशी झाली तुमची? मित्रांनो हारला सॅमी दादा. मित्रांनो वीर तारा राणी वर्सेस स्टेपार्टचा आता मॅच चालू झालाय मित्रांनो. चालेल आम्ही हारू. जाऊ द्या मित्रांनो, सगळ्या इकडे खेळायला आले. खूप भारी वाटतं बघायला. आणि
माध्यमातून आता मॅच चालू झाली आहे, बघू आता सगळे कसे खेळतात. माझा नवरोबा कसा खेळतात ते मी तुम्हाला दाखवतो. जबाबदारी दिली माझा नवरोबा ऑफच्या या नॉर्मलच्या क्षेत्रामध्ये निलेश एक चांगला खेळाडू आहे आणि चांगला ब्लॉगर देखील आहे सिम्मीच्या. आणि निलेशचे व्हिडिओ आपण सातत्याने नेहमीच बघत असतो. खूप प्रेम सगळ्यांना आपण देत असतो ह्या जोडीला आणि ही जोडी माझी सुद्धा फेवरेट जोडी आहे. सर्वात जास्त बायको समान खेळणार कोण असेल तर निलेश निर्गुणा. आज खेळ खेळताना सुद्धा बायको समोर आली आहे. सांभाळून बाबा. कारण त्याने सकाळीच तिला एक शब्द वापरला, पण मी तुला तेच सांगतोय मी बोलणार नाहीये तो शब्द, कारण आज मी निलेशला खोटं ठरवणार आहे, कारण ती लकी असणार आहे आज निलेशसाठी. बरोबर सिम्मी लक्ष्मी तर माझा नवरोबा. उमेशच्या हातामध्ये चेंडू जाते. मित्रांनो उमेश दादा आले बॉलिंग साठी. या सामन्यासाठी सज्ज होतोय, जातोय उमेश आपल्या बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू घेऊन. आणि आता मात्र पहिला चेंडू तिथे खराब आणि निश्चितच येथे मात्र मराठीमध्ये म्हणतात की आत्महत्या केली आहे. कारण जो निर्णय चुकीचा घेतला होता, आपलं घर सोडलं होतं, अतिश आपल्या घरात सुरक्षित होता, परंतु हा जल्लोष आपण बघतोय. चांगला खेळाडू मात्र हा तंबूच्या दिशेने परततोय. त्या डीजे अरे कशाला कशाला गावपणा तू केलंस रे. दादा कैसन बा मस्त मस्त. मित्रांनो पहिलाच आउट केला, पहिला खूप भारी मित्रांनो. दरम्यान जातोय पुन्हा एकदा उमेश कोळी. राईट टाइम राऊंड द विकेट. दरम्यान पॅव्हलिंग कक्षाच्या इथे फक्त निलेश आणि येथे बघा निश्चितच हॅट्स ऑफ फ्लिप पण निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने जो व्लॉगर मात्र प्रत्येकाच्या घराघरात मनामनात ज्याने आपलं घर केलंय त्याने मात्र चांगला झेल पकडलाय. सिम्मीचा उत्साह तुम्ही बघू शकता. त्याची लाडकी बायको आणि बायकोचा तयारा दहशत मार खायला घेतो प्रीमियर लीग आता माझा नवरोबा आलाय बॉलिंग करायला. पहिल्या बॉल मध्ये आउट. मला माहिती आहे ना, जर नाही केला ना मग माझं पोपट होईल. जाऊ द्या. आता आलाय नवरोबा, बघू त्याची बॉलिंग कशी आहे. सासूबाईचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. तारा राणी हा संघ जातोय. आता मात्र चेंडू हवेत जातोय आणि हादरा बसतोय नंबर 3. सिम्मी टांगल टिंगल और क्रॉस किती झालेत आपले टांगल टिंगलचे 20 लाख क्रॉस केले. यस मी स्वतः प्रोड्यूस केले गाणं आणि सिम्मी आमची स्टार होती आणि निलेश हा सुद्धा स्टार. येस ते बायकोची साथ महत्वाची असते. भले बायको कितीही आपल्याला मारू दे ओरडू दे, तिचं प्रेम हे आबाळाच्या पेक्षा जास्त मोठं असतं. सिम्मी सर दरम्यान आपल्याला शुभात्मा पटकावलेला मोठीची गावचा तो मित्रांनो परत गेला बॉलिंग टाकायला. आउट कर. मी केपीएलच्या माध्यमातून स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट सर. यस निलेश पुन्हा एकदा आणि आता येते मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेले आहेत. आणि आता तिसरा गडी मात्र खेळपट्टीवर जाणार आहे. मित्रांनो आमची टीम सगळे खूप चांगले खेळताय. खूप भारी वाटतंय बघायला. मला खूप मज्जा येते खरंच. अजून चांगले खेळा. चांगले हा हॅट्रिक चेंडू आपण बघतोय. आउट. आणि बाद. नवऱ्याने हॅट्रिक मारलेली आहे. काय बोलताय खरंच?
अरे भारी भारी. हे कशामुळे झालं माहितीये का? सकाळी तगडा त्यांना आहे ना मेजवानी मिळाली, कांदे पोहे, लस्सी, चहा, बिस्किट. सुस्त झाले सर्व प्लेअर आणि तोटा होतोय संघाला. कसं वाटतंय? रुपये तुमची वाट सगळे भारी बघतायत. खेळताय मित्रांनो. अजूनही तुम्ही जर गडी बाद केला तर खूप चांगली वाईट रोख आहे मित्रांनो. तुमच्यापर्यंत खूप येतील. चांगली आदरणीय वाईट. प्रवीण घासे सगळ्यांच्या माध्यमातून मात्र खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अजूनही हॅट्रिक चान्सला आहे. अशी ही आता बक्षीस परत राशी बॉलिंग येथे मित्रांनो, ठेवण्यात परत. आलेली आहे. निलेश राईट थांब ओव्हर द विकेट. आणि आता मात्र येते चेंडू तिथला तिथे घडून जातोय चेंडू आणि चेंडू फळे यांचं मिलन झाल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः अडवतोय चेंडू. चांगली रणनीती आखली होती उमेश कोळी यांनी. चालेल, आव्हानसाठी चालेल, येथे विकसित चालेल, करण्याचा चालेल, प्रयत्न आहे. दोन षटकांच्या धाव संख्या छोटे छोटे बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा उमेश कोळी. मित्रांनो आता उमेश दादा बॉलिंग करणार आहे. आणि त्यांची बॉलिंग आम्ही स्टार्टिंग मध्ये बघितलेली एकदम खवटा होता खवटा. आता बघू दुसरं काय आहे. राईट राऊंड द विकेट. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. येथे मात्र बाद होतोय. पूर्णपणे उमेश कोळी आजचा दिवस मात्र आपल्या नावे करून घेतोय. माझा मोबाईल पडला. जेडीच्या माध्यमातून उत्साह आणि वातावरण आपण आनंदाचंच बघतोय. आलेला अतिशय अजूनपर्यंत धुरा सांभाळतो आपल्या संघाला सावरताना. आता मात्र सुंदर फटका तेथे येतोय आणि निलेश उत्साह जल्लो फेविकॉल लावून आलेला आहे हाताला. बॅक टू बॅक दुसरा झेल सुद्धा घेतोय. विकेट गेल्या येशील ना आमच्या जवळ. गडी बाद 12 मी आणि निश्चितच का प्रीमियर लीग 2026 आता विकेट गेल्यावर आम्हाला कसं वाटणार आहे? आपण मित्र आहो ना. आपण मैत्रीपूर्वक लढत खेळणार. हो नक्की नक्की. मित्रांनो निशांत दादा आलाय बॉलिंगला. त्याला सांगते मी निशांत दादा निशान लाव तुझा निशाणा. गेला आता बॉलिंग खेळायला. आणि बघूया त्याच षटकातले शिल्लक चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पूर्ण चांगला प्रयत्न केला होता परंतु थोडीशी दुखापत मात्र त्याला होती आहे. आणि ती दुखापत झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय निशांत कोळी. 8 गडी बाद. काय झालं आता? झालं कोण जिंकला? अच्छा तुला मी बॅटिंग आहे. मला वाटलं आम्ही जिंकलो. लगावा लगावा दिखावा. भारी भारी एक नंबर खेळला दादा. मस्त. सरका सरका माझा नवरा मला बघू द्या. या 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 कुठे आहे? किती भारी खेळतात ना. बनवते ना केला आगा या. हे बघा मित्रांनो परत बोलला. आता काय करू याला मी सांगा. मस्करी करीत र कसं मस्करी झाली पाहिजे ना मॅच मध्ये. कलाकारांची मॅच आहे मग माझ्या मजाक ना होणार मग काय होणार. अख्खा येणे टप म्हणून टिकला घरी आमच्या आई लोक नवा टप लागेल मॅच जिंकल्यावर. टप पडून टाकला. घरची आई म्हणते की एक टप आणून द्या ना मला. न्यायला लागतील मॅच जिंकल्यावर एक देतील ना आपले ओनर. आता आमची टीमची बॉलिंग झाली आहे. आता मैदान में उतरने वाली है स्टेपट की ग्रुप. तो देखते अभी आपली बॅटिंग आणि त्यांची बॉलिंग आहे मित्रांनो. आता बघू आता आपली बॅटिंग कशी होते. ऑल द बेस्ट सगळ्यांना दादा.
निशांत कोहली यानं लगावलाय षटकार. काय भारी मारलाय निशाणा, एक नंबर. पहिलं षटक. असाच खेळ मी शिकवलाय तुला. मजा येते ना, मजा येते. तू भारी आहे. भारी भारी. 25 धावांचं आव्हान आहे. अगदी माफक आव्हान डोळ्यासमोर असताना षटकाराने केलं म्हणजे 1-2 षटकांमध्ये संपवतात की काय. चेंडू आता मध्ये चांगला कट केला. चेंडू सीमारेषेकडे दन 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 गुदगुळ्या करत या मैत्रिणीला. चेंडू जातोय सीमारेखा पार. आमची पीजी प्रोडक्शन टीम या ठिकाणी सज्ज आहे. 2 3 4 11. एकदम खवटा प्लॅन आहे आपला. खवटा खवाट खवाट. खूप भारी. चल निशांत दादा चल. 27 चेंडू 10 धाव संख्या. या षटकातले पहिल्या षटकातल्या 3 चेंडू शिल्लक. गणेश कोहली यांच्या माध्यमातून हा 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 प्लेयरच्या मस्तकाला दस्तक देत हा जातोय चौकार. षटकातले हवे तुम्हाला चेंडू. चेंडू खाली. प्लेयर चुकी करणार नाही. पकडलाय चेंड. निशांत दादा एक नंबर खेळला. हा खेळ पाहताना शख्स वही है जो अपने पत्नी का बार बार मार खाता है. अभिषेक दादा मस्त अभिषेक करून ये. एकदम भारी खेळ. एकदम भारी. छातीवरती मार आणि हा षटकार की चौकार. हवे चेंडू. चेंडू खाली. प्लेयर चल खरपेचा. मित्रांनो माझा नवरा चालला आता बॅटिंग करायला. अगदी गोलंदाजी फार मारगोल चांगली हवी होती या संघासाठी. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. उकडवून टाकल्यात. बाद केलाय. सुंदर गोलंदाजी. मित्रांनो आऊट झाले का? आऊट झाला. आऊट झालं. अय्यो देवा. ठोक विजय. बजा बजा. ए भगवान ये क्या कर रहे हो तुम? इतना खुशी दे के खुशी ले रहे हो वापस हमसे. ऐसा मत करो. पुढचा चेंडू. तत्पूर्वी हाऊस जॅट अपील केलंय. नाही आउट आहे. ए चांगला खेळा रे. मेरा फेफड़ा हाथ में आ जाएगा. अच्छे से खेलो भाइयों. उर्वरित चेंडू. 5 धावांची गरज. मित्रांनो अभी जरा दुख का आया है वातावरण. 1 धावसंख्या कंप्लीट केले. संघाला पोहोचून देऊन ठेवलंय 20च्या घरामध्ये. नवराबाची बॅटिंग आली आहे. 2 दशक कंप्लीट होत आहेत. उर्वरित चेंडू. 5 धावांची गरज. ये माझे सिमी बाईला कोणीतरी आवरा. पासून की केपीएल डोक्यावर घेतली. निरगुडा दादा कसा सांभाळत. आओ खेळा. अच्छे से खेलो. पुढचा चेंडू. आयो ऐसा मत करो. ऐसा मत करो. आता मी नाही वरडणार मित्रांनो. जाऊ द्या. मला असं वाटतंय मी वरडते इथे. बॅटरी लो होता त्यांची. चेंडू समजला नाही. होईल होईल होईल. चाल नीला चाल. चुकीची गरज आहे. हा भोईर यांचा पुढचा चेंडू निर्गुड्याच्यासाठी. स्टेट डायव्हला हिट केलाय चेंडू. पूर्वी चांगला क्षेत्ररक्षण केले. या ठिकाणी 1 धावसंख्या कंप्लीट केले. मस्त मस्त. गंभीर समय में हम हुए अभी. गौतम गंभीर सॉरी. चला मित्रांनो अच्छे से खेलो. 4 किंवा 5 पाहिजे. मैं इधर वार्ड बग रही हूँ उधर ग्राउंड में नाचने का.
सांगा खरं. जिंकलो जिंकलो. नाही जिंकलो अजून. नाही जिंकलो. सांगा मग मी खुश होऊ. जिंकलो. चला निरगुडा फॅमिली मैदानाच्या बाहेर व्हायचंय. माझे गुरुवर्य मित्रांनो पहिला ग्राउंड आम्ही जिंकलो. याच्यानंतर बघू कोण लागतंय काय करतं काय. मग ते तुम्हाला सांगतो तोपर्यंत आता मस्त खाना पिना बघतो काय असेल ते. वीर तारा राणी ग्रुप आमची टीम जिंकली आहे मित्रांनो. आणि पुढची जी टीम हारलेली आहे त्यांना पण वाटचालीसाठी पुढच्या मॅच साठी शुभेच्छा, कारण अर्जित होत असते. फर्स्ट मॅच विन झालाय. जिंकणारा संघ थांबणार, कारण त्याला अजून पुढची मॅच खेळायची आहे. तर मित्रांनो आमची दादाची आणि आमची पहिली मॅच होती, पण काय हारजीत होत असते. दादाचं काय झालं, मी स्टँडिंग जरा त्यांना वाटलं बॉल सुटला, पण ते विकेट पडले. त्याचा स्कोर अजून झाला असताना अजून मजा आली असती बघायला. मॅचला स्कोर असताना तर बॅट जाम मजा. त्यांना कसं ते बॉल गेलं सुटून आणि ते धावले ना, त्यांना विकेट पहिल्याच बॉलला. मग ते जरा बोलली जाते ना, पनवती बोलली जाते विकेट पहिली पनवती लागली. काय सांगते तुझा नवरा पाणी पक्की वाट लावली. म्हणजे काय आता तू आवडा रेकश, मग त्याचा फायदा उचलाय पाहिजे ना. मग नाही तर काय. बाकी तुम्हाला पुढच्या मॅच साठी वाटचालीसाठी चिंबोरी आणि ते ऑक्टोपस त्याला काय बोलतात, हा माकली. एक दिवस तुलाही नाही तिकडं दादा शिकाव आईला. ऐसा चावे आहे देखो, हे देखो. तुम्हाला पुढच्या मॅच साठी दादा वाटचालीसाठी परत बेस्ट आपलं. आम्ही पहिली मॅच भूताला दिलेली. भूताला दिले. हे बघ आमचा भूत वरडणारा इकडे, म्हणून तिच्यासाठीच मॅच दिली पहिली. मग आपल्याला मग दिली मॅच. बाकी तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. मॅच हे अर्जित होत असते. अर्जित होतं ग्राउंड मध्ये दुसरी टिकली पाहिजे, बरोबर टिकली पाहिजे आणि खेळ झाला पाहिजे. ग्राउंडची गोष्ट ग्राउंड मध्येच, ग्राउंडच्या बाहेर मैत्री. आणि मी बोललो ना की मी पण होती आहे, पण दादा बोललेले नाही. ती आज तुझ्यासाठी लक्की आहे आणि चेअरअप करत होती. फुल मजा म्हणजे आली आम्हाला पण मॅच खेळायला. दादा काय बोलू शकता. अरे मी तुला बोललेलो सकाळी जेव्हा सेमी आली बघ, बायकोचा पायगुण खूप महत्वाचा असतो. बायको भांडखोर असू दे, मारकी असू दे, कशी पण असू दे, पण जेव्हा बायकोचा लग लागतो ना, तेव्हा माणूस कुठला कुठे जातो ना, सांगू नाही शकत. आणि ऐका ना, तुम्ही बोलले ना पायगुणी असतो, ही मॅचला नाही आली तरी पाय तोडून आणतो गळ्यात बांधला. चला मित्रांनो, आता बघूया पुढं कोण लागतं काय कसं, तुम्हाला सांगतो आम्ही. बाद होताना दिसतात रोशन सत्ते. एन्जॉय करताना आपल्याला निर्गुणा दिसते. निर्गुणा नुसता क्रिकेटर किंवा ब्लॉगर नाही, तर निर्गुणा हा जिम्नॅस्टिक खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लिप केल्या त्यांनी मैदानावरती. अप्रतिम आवडलं खरं तर अगदी. त्या सुद्धा तुझ्या कलेला सॅल्यूट आहे. थँक्यू. मी कोण न विसरणार. अजून एक सांगू का, एकटीच एन्जॉय करत होतीस. मी नंतर बघितलं 15 मिनिटात या सिमीनं ना अख्खा डागावून हलवून टाकला. सर्वांना एन्जॉय करायला भाग पाडलं. अरे मस्त जातोय ती सिमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परत एकदा निश्चितच नेक्स्ट सामना तिला एन्जॉय करायचा आहे. या तिकडे या इथे
मित्रांनो मॅच जिंकले म्हणून आमच्या ओनर कडनं सगळ्यांसाठी इथं पार्टी दिलेली आहे, ज्यूस पार्टी एकदम मस्त पैकी. हेच मजा असते आमची. बघ कशी नवऱ्याला सोडून एकले पेते काय व तुझा तो उपवास आहे ना. तुम्ही मला स्वतःहून दिले. हा मग देऊला असं बघू. त्या खोटा काम आहे माझ्या गलशात कुणाला वाटा नाही. हा मी स्वस्त मला ओनरने दिलाय, मला फ्री मध्ये महंगा नाही. पिलो 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 यू मिस आय विल डेफिनेटली हिट. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय, उद्ध्वस्त केलं जातोय, परतावा लागतोय करण्यात योग्य. एकूण धाव संख्या म्हणजे 8 आणि 7. मित्रांनो आता तू पुढे एनर्जी आणतो आणि याच्यानंतर कोण लागत त्याचा पिछा पाडतो तर चला ज्यूस पिऊन जाऊन आधी. आवाज तर पंचायत विषय नाही मंचावरती यायचा आहे. मित्रांनो ज्यूस पिऊन झाला, आता आणला वडापाव. पिकनिकला आले आणि पिकनिकला हे बघा मित्रांनो मस्त रावस मध्ये चटना नाही चटणी आणि इथं कशी खात्या काय हो पुरे फुगून जे परत रे कायच आहे तुझं. टफ वाले मग त्यांना पण टफ देऊ आपण. आणि मित्रांनो हे बघा इकडं मस्त बिर्याणी पार्टी आहे, मस्त तावात खाताय मस्त पैकी. हा का मजा आहे यांची. का का काय जेवलो मस्त मस्त पोट भरून का काय लागला तर मला सांगू नका, म्हणजे तुमच्या ओनरला सांगा. फुल मजा असते कलाकार प्रीमियर लीगला खचाखच मध्ये. वडापाव जास्त झाले म्हणून हे बघा कसे झोपलेत. वडापाव जास्त झाले एवढे खायचेच नव्हते. हा नाही खाल्ले नाही खाल्ले वडापाव जास्त झाले बघा. मित्रांनो आमचा आता मस्त पैकी वडापाव खाके हो गया है. आता आमची मॅच लागली आहे दुसरी आणि दुसऱ्या ग्राउंडचे सामने लागलेले आहेत आणि आम्हाला कोण लागले द केकवर्ड टीम आणि एक वीर तारा राणी. बघू आता हे मॅच मध्ये काय वाटत काय नाही ती धमाल तुम्हाला दाखवतो. ब्लॉग असा कंटिन्यू करा. मित्रांनो एक आमची नवीन सासूबाई आली आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा सासूने केली पार्टी. त्या गाण्याला आम्ही भेटलो होतो म्हणजे सॉन्ग शूटला, तर आता भेटलो परत कलाकार प्रीमियर लीगला. मजा आली. सासूचा दुश्मन जावई होता. हा पण ना यांना आणि मला काय नाही पण तरी पण आम्ही मजा केली. कसे ते फक्त एक गाणं होतं. जावई माझा समजदार आहे. मी आता बिल्डिंग आहे जिंकू दे आशीर्वाद द्या. मित्रांनो खूप काय गडबडी झाली आहे. माझा नवरा चालला आता. आमची टीमची मॅच लागली आहे मित्रांनो. खूप तो पळून गेला तो एक नंबर. आम्ही हारलो पण हारलो. मला माहिती अश्विनी जाम सिरियस होते म्हणून मी वरती बसलो. चला मित्रांनो आता सेकंड मॅच लागली आहे. खूप भारी वाटतोय खरंच. तुम्हाला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. हाजी आमच्या दीपा पाटील विमानतळाचे ते कसं वाटतं तुम्हाला? मेरे को तो बहुत चांगला वाट रहा है. क्या सांगू आपको मैं. एवढा भारी सगळे एवढा टफ खेळताय ना आता. खूप भारी खूप भारी. टप इतका फोडता मी ना मला आवडतो. तुमचा मराठी खूप चांगला आहे चांगला. अरे धन्यवाद धन्यवाद. शिकू तू आता उलावलाचा. मित्रांनो चालू झालंय. मी फिर से धक 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 होने लगा है. षटकातला पहिला चेंडू पिन ड्रॉप सायलेन्स. चांगला कट केलाय चेंडू, तोपर्यंत मयूरने चांगला कलेक्ट केलाय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. बच गए सामने वाली टीम बच गई. परत उमेश दादा बॉलिंगला गेले. दरम्यान षटकातला तिसरा चेंडू उमेश कोहली यांचा. मोठी अपील केली, आपलीला मान दिले, मान दिला या ठिकाणी युके यांच्या. हा चितू जातोय घरी. मित्रांनो एकदम अभी ऐसा लग रहा है कि मैच चालू है. उर्वरित षटकातला शेवटचा चेंडू चांगला कट केलाय चेंडू. मयुरेश यानं चांगला कलेक्ट केला. एक धावसंख्या तोपर्यंत पूर्ण केली. संघाची धावसंख्या होते 8. मित्रांनो नवरबा आले आता बॉलिंगला. एक बॉलिंगला आउट करायचं असं मी सांगते. बघू आता करतात की नाही. फेमस निरुड्यांचा पुढील चेंडू. 5 चेंडू हवेत मारला चेंडू. चेंडू खाली तो मी वेल वेल गौ डान्स.
पहिली मॅच होईल फायनल डे मित्रांनो आमची टीम आली आता बॉलिंग करून बघा कैसा वाटा फटके दिले काय नाही 36 रन झाले पाहिजे. तर बघूया आता काय होतं, तुम्हाला दाखवतो. कामकाड आहे बाय आमचा आमचा करता बघू आता. चला षटकातला हा पहिला चेंडू नुसार स्ट्राईक वरती खेळतोय. नॉन स्ट्राईकला जेडी मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषेकडे. वा 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 गोलंदाजी मार्को तेवढा सज्ज असणार हा निशांत कोहली यांना फलंदाजी ही तेवढा मार्कोर पाहायला मिळतोय. वा सन्मान दिलाय चेंडूला, फक्त कट केला, प्लेट केलाय चेंडूला. एक धाव संख्या पूर्ण केले. वा 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 पहिला चेंडू वरती सुंदर कॅच पकडला. मित्रांनो आता उमेश दादा गेले बॅटिंग साठी. अभी देखते हो उमेश दादा क्या चौका छक्का मारताय. उमेश कोहली नेहाळणी केली, टिहाळणी केली, सर्व मैदानाची कुठे मारू शकतो. चांगला कट केला चेंडू, शॉट खेळण्याचा तो प्रयत्न, शॉट खेळण्याचा तो प्रयत्न. या ठिकाणी स्लोअर मध्ये चेंडू त्याच्यामुळे तोपर्यंत त्या ठिकाणी जयेश पोहोचला, कलेक्ट केला चेंडूला. वेल फील्ड म्हणावं लागेल जयेशला. मी सांगितलं होतं अहमदाबादची फ्लाईट येईपर्यंत सामना संपवायचा आहे. स्पीडअप करा सामन्याला. ओ मी सामना संपवायला म्हटलं होतं, याचा खेळ नाही समजलं का. ओ डीजे का चल रहा है. दम है 13 चेंडू 22 धावांची गरज. तोपर्यंत त्याच्या जागी खेळायला येत. मित्रांनो नवरावा चालले आता खेळायला. बघू आता सगळं आता नवरावर वरती आहे. काय डायरेक्ट छक्का मारा छक्का. सासूबाई निलेश बॉल हुकला. मित्रांनो काय झालंय काय माहित नाही. असं गंभीर आता समस्या इकडं. त्या ठिकाणी गेल्या वर्षी टोळे आला होता. टोळे तो प्रत्येक गोष्टीच्या आईला सांगायचा, आई मी मॅच खेळायला आलो. आणि इकडे सिमी आले, सासूबाई निलेशने वाईट घेतला. अहो चला. निलेश साठी 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं बक्षीस हेमा पाटील आणि रोडपाली यांच्या माध्यमातून. उर्वरित 12 चेंडू 20 धावांची गरज. चला पहिला चेंडू अखिलेश याचा स्ट्राईक वरती खेळतोय निलेश निरगुडा. अखिलेश याचा पुढील चेंडू निलेश याच्यासाठी. वा 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 वा. बोटांवरती मोजू इतक्याच धावा आणि इतके चेंडू शिल्लक. उर्वरित 10 चेंडू 13 धाव संख्येची गरज. मैदानामध्ये हाहाकार निलेश या नावाचा. काय षटकार लगावला त्यानं, अखिलेशला झोडलाय. पुन्हा एकदा हवाय तुम्हाला चेंडू. हा 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 षटकार. सासूबाई षटकार मारला. बॉल टाकताना बोलू नको. चालेल चालेल. विजय आपण जिंकलो. उपस्थित मान्यवर 9 चेंडू 7 धावांची गरज. 7 चेंडू 9 चेंडू 7 धावांची गरज. ओ माय गॉड. या लागोपाठ 3 षटकारांसाठी प्रवीणजी घासे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस निलेश निरगुडा याच्यासाठी.
सासूबाई 1000 कमावले. चेंडू आणि एक धावेची गरज. निलेश खेळतो स्ट्राईक वरती. वा 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 मस्त करा तस्त देत विजयाची सलामी देत हा जातोय विजयी षटकार. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात या जगात सासूबाई तुझा पोरगा बॅटिंग चला पुढे यायचं या ठिकाणी. मित्रांनो कसं समोरची टीम पण आपलीच आहे, पण हारजीत होत असते. तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगून ना एक नंबर भारी मस्त. APL पर्व दुसऱ्याची गुण आठवण मोमेंट देऊन त्या ठिकाणी तिला सन्मानित केले जाते. त्यानंतर गणपती चला जिंकल्यावर मला बाईक उचलून नेते. डीबी प्रोडक्शन टीम न क्षेत्र सजवायचे. डीबी प्रोडक्शन चला मैदानामध्ये. जिंकलो रे जिंकलो. डीबी प्रोडक्शन आणि डीबी प्रोडक्शन संध्याकाळ होणार आहे. मॅच खेळता येणार नाही, त्यासाठी स्पीडअप करा सामना. मित्रांनो ताई तिने 1000 रुपये लायलं, 3च्या जागी 4 मारलं. बायको त्याच्या जोश आणि त्याच्या ताईचा 1000 रुपये. आता पार्टी करायचं झाला, पण एक लाच करीन कोणाला द्या येलय ना. तुम्ही काय बोलू शकता मग? एक नंबर जरा थँक्यू सो मच. आपल्याला हे पहिल्या नंबरची ट्रॉफी घरी न्यायची. कॉम्पिटिशनला आम्ही पण मित्रांनो 1000 रुपये लागू झाला पार्टी कराय. निलेश निरगुडा यांच्यासाठी प्रवीण घासे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस आहे. माझ्याकडनं मी बायकोला देणार. आम्हाला माहिती आहे तिच्या दिवसामुळे सांगायला पाहिजे. बायकोला डेडिकेट केलं जात आहे. सिमीला चान्स आली ते चान्स घेऊन दिसली. ते सिमीला एक विनंती असेल. सिमी एकदा बोलायचंय सासूबाई. कसं वाटतंय नवरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सासूबाईंना सांगायचंय. सासूबाई तुमचा पोरगा कसा षटकार मारला. षटकार खूप भारी वाटलं सासूबाई तुमचा आशीर्वादमुळे आज मेरा नवरा आपका तुमचा मुलगा जिंकला. मित्रांनो आणि इथं मस्त चेअरअप करते आमच्या टीम साठी तुमची सूनबाई. पण खूप भारी वाटतंय आणि मजा येते. सगळे कलाकार आहे आणि हारजीत होत असते मॅच मध्ये. असं काही नाही, ग्राउंड मध्ये योद्धासारखे लढा एक दुसऱ्यांसाठी, पण ग्राउंडच्या बाहेर एक मैत्री आपली जी आहे ती कंटिन्यू ठेवा. धन्यवाद. साऊंड उठलं पोटचा का जिबेचा. धन्यवाद. बोलूया सामन्याकडे. डीपी प्रोडक्शन टीमला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लवकरात लवकर. त्याचप्रमाणे निलेश याच्यासाठी हेमा पाटील रोडपाले यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस आहे. आणि प्रवीण घासे यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षांची लयलूट आहे या कलाकारांसाठी. 500 रुपयात आता एक कामाजी तू अरे पिऊन रोडावून निजवतो. बरोबर ना. तुम्ही चाकणा घेऊन या. चाकणा पण भेटला म्हणजे आता टेन्शन काय. तर चला भेटू आता. मित्रांनो आम्ही सेमी फायनल मध्ये गेलो म्हणजे फुल राडा आहे आणि फायनल म्हणजे असा धमाका करून ना तुम्ही येडं व्हाल. मित्रांनो मजा नाही बघा आम्ही काय बोलतो मित्रांनो. म्हणजे असली क्रिकेट म्हणजे प्रेमी बोलायला गेलं ना तर कारण काय सांगू का मित्रांनो. मॅच मध्ये हारजीत होत असते, पण मॅच जेव्हा हारली ना रडत होती बिचारी. आम्हाला पण वाईट वाटलं, पण मॅच मध्ये हारजीत होत असते काय नाही. म्हणजे इथूनच समजायचं की आता पण रडू मी कट्टर आहे. नको 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 बिचार आम्हाला. हा आणि तरी पण एक खुशीने उद्या जो 50 मारणार आहे त्याला डबल ए ची बॅट आहे तिची स्वतःची. हा डबल ए ची बॅट आहे. अरे मग मला तर मेहनत करायला लागेल कारण मला बॅटची गरज आहे. पण काय नाही हारजीत होत असते, आपण प्रयत्न करत राहू. ओके मित्रांनो. कॉमेंट्री
से थँक्यू असं मित्रांनो कशी कॉमेंट्री आहे खतरनाक नाही का हे कशी वाटली हो तुला हे तुझ्या अंगा बिंगात याच मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं राहिला आमचे दादा यांची अँकरिंग म्हणजे अशी का झोपलेला प्लेअर वया तो पण खूप मजा आली त्यांची अँकरिंग वगैरे पॉवरफुल म्हणजे थकलेला प्लेअर असला ना तर त्याच्यात जोश आहे आणि अशी मजा आली तुम्ही काय बोलू शकता दादा थँक्यू निलेश आणि मी यांचे नेहमी व्हिडिओज पाहतो इतर काय एक भांडं पण सोडणं घरातलं आणि बादली हांडे भिंडे सर्वांना मारत असते त्याची बायकाला पप्प्या जाऊ हे जर खरं सांगला मिरची लागत आहे बायकाची नादीने लागलेलाच बरं आहे सगळा पोडून टिकलाय त्याची आई म्हणजे माझी आई सांगते आम्हाला नवीन आणून दे करी आता ही मॅच जिंकलो ना पहिला नंबर आला मग आईला नवीन भांडी घेऊन जायला दादा खेळताना म्हणजे खेळ खेळताना मला एक नक्की तो कधी षटकार मारतोय कारण तो प्रत्येक हॅपी मोमेंट नंतर ना बॅकफ्लिप किंवा फ्रंट फ्लिप मारत असतो ते मला पाहण्याचं खूप आता आपण कलाकार आहे म्हटलं की कलाकारच्या टायमाला कला दाखवलीच पाहिजे बरोबर ना धन्यवाद मस्त खूप भारी वाटलं मस्त चला भेटू आता उद्या परत भेटू आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचं राहिला आमचा ह्यो डीजे वाला दादा त्यांचं काय आवडलं आम्हाला माहितीये का आवाज तर एक नंबर ते तर गोष्ट टॉपला आहे पण त्यांचं काय आवडलं इथं नवीन बघायला भेटलं विकेट पडला तर विकेट वरनं लगेच गाणं धडाधड म्हणजे तेच विकेटवरनं षटकार मारलं तर षटकार वरनं गाणं आणि ही दादाची काहीतरी एक कला आहे नवीन म्हणजे पहिल्यांदा बघायला भेटली इकडे दादा धन्यवाद काय बोलू शकता तुम्ही थोडक्यात काय नाही आता आम्हाला सवय झाली तर मित्रांनो अजून उद्याचा दिवस आहे तर उद्या भेटू उद्या अजून राडा दादांचं इकडं नाव आहे म्हणजे टॉपला नाव आहे दादा उद्या भेटू आपण ओके चला मित्रांनो बाकी आमची टीम थांबली आणि मित्रांनो मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज वगैरे बॉलर फिल्डर सायकल आहे आणि डबल दोरचा फिरीचा आहे घरी तीन या लागतील चला दादा ओके धन्यवाद आपल्या म्हणजे एका कलाकारांना म्हणजे तुम्ही जी बक्षीस प्रत्येकाला लावली ते बरं वाटलं म्हणजे कसं की आपल्या कलाकारांनाच भेटले होप अजून एक मजा आहे तो पण घेऊन जा अरे मलाच घ्यायला लागेल मग तर चला मित्रांनो आम्हाला निघाला बराच टाइम झालाय इकडे बसलेत गाडी इथे बसू मी पण ओके तिकडे का मग चला कुठे हे बघ इकडे चला निघतोय चला कुठे इकडे बसू का ओके मग कुठे बसू ओके चला मित्रांनो मग पटापट पहिले गाड्यात बसवतो चला बाय 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 चला दादा लवकरच भेटू उद्या ओके चला ये हाँ गाइज मैं देखो अभी कहाँ पे हूँ एक्चुअली हम लोग आ गए सब लोग घर यहाँ पे मस्त अंडा बुर्जी और भाकरी खा रहे और बाकी दादा वगैरे इधर बैठे मित्रांनो हे बघा क्रिकेटच्या याच्यात एवढी मेहनत की त्यांच्या बोटाला बॉल आहे मित्रांनो तुम्हाला खुशखबरी आहे की आज आम्ही गेलोय सेमीफायनलला आणि आम्ही घरी नाही जाऊ शकलो कारण मित्रांनो कसं आहे की रात्री परत घरी जाणार उद्या परत येणार या म्हणजे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये तब्येत पण म्हणजे खराब होऊ शकते मग आपले उमेश कोहली आहेत ते बोलले की आज तुम्ही आमच्याच घरी थांबा मग आज आम्ही त्यांच्याच घरी आहे ताईने मस्त भाकरी आणि अंड्याची बुर्जी बनवले आणि काय चिंबोऱ्या काय सिमी आहे काय आहे किवरा नाही चिंबोरी आहे घे पकड आणि हा मित्रांनो सेमीफायनलला गेलोय पण धमाल अजून होणार आहे ती उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण का फायनल खेळायचे बाकी आणि फायनल कोण नेतं कोण नाही ते सगळं दाखवू धमाल करू उमेशदा तुम्ही काय बोलू शकता आणि तुम्ही ओळखतच असाल त्यांना जे टांगल टिंगल गाणं आहे ते ते दादांनी लीड केलंय सिमी त्यांची वाईफ बनले आणि मदत करणार बघितलेला घाव ना ये ना
गुस्सा आहे. हिने एवढा मारला तर तिथं हातालं त्याच्या अशा वळ उठल्या तर महिना उद्या सकाळी दाखवू. पण दादा काय बोलू शकता मग तुम्ही थोडक्यात आजच्या बद्दल? आज खरंच भारी वाटलं. बॉलिंग साईड भारी झाली, बॅटिंग पण झाली, फिल्डिंग पण झाली, इव्हन सर्व एकदम भारीच झालं. आणि जसं आम्ही प्लॅन केलेलं की असं खेळायचं, असं करायचं, तसं करायचं, एकदम परफेक्ट नियोजन झालेलं आहे आमचं. कारण ते उमेश दा आमचे कॅप्टन आहेत या मॅच मध्ये. आणि माझ्यावर प्लॅन केलेला आणि माझ्यावर खरंच जबाबदारी होती. पण 2 मॅच तर जिंकून दिल्यात. आता उद्याची एक शेवटची सेमीफायनल मॅच आहे, त्याच्यात फक्त एक जिंकायला पाहिजे असं मला वाटतंय. पण जिंकू, ट्राय करू. जिंकायला पाहिजे नाही, जिंकायचंच. थोडी गडबड झाली, माझ्या हाताला दुखापत झालेली आहे. आणि नशीब त्याच्या हाताला दुखापत झाली, कारण याला बॉलरच नव्हतं द्यायचा. जसं दादा बॉल असा टिकी ना बॉलिंग आमच्या डायरेक्ट इकडे कपाळा केलं काय डोळं कपाळा जाते असं. पण काय ना मजा आली, धमाल आली. सगळ्यांनी चांगली म्हणजे चांगले प्रयत्न केले, फिल्डिंग चांगली केली, मेहनत घेतली, म्हणून आम्ही दोन्ही मॅच जिंकलोय. तर आजचा जो ब्लॉग येतो आम्ही इथंच एंड करणार आहे. आज इथंच थांबणार आहे आम्ही पनवेलमध्ये दादाच्या घरी. हा सिम्मी एवढे ओरडले, जे अनाउन्समेंट करत होते दादा, त्यापेक्षा सिम्मीचा आवाज मला कानापर्यंत आणि मला लाज वाटत होती. ही जर एवढी ओरडते आणि मी विकेट पडलो तर हिची किती खेचतील सगळेजण. मी स्वतः बोलत होती, माझा पोपट केला. पण काय नाही, मजा आली, धमाल. पण अजून मजा मेन बाकी आहे मित्रांनो. तर आजचा ब्लॉग येतो आम्ही इथंच एंड करतो, कारण उद्यासाठी आम्हाला आराम जरुरी आहे, कारण आम्हाला पहिला नंबर न्यायचंय. आणि ज्याने पण टांगल टिंगल गाणं जे आमचं बघितलं नसेल, 3 मिलियन क्रॉस झालेलं आहे, ते जाऊन तुम्ही फटाफट बघा. दादा चॅनलचं नाव सांगा, कुठल्या चॅनल वरती प्रोडक्शन जा पटापट आणि देखा कमेंटही करा. बराच मारला येणे ते दादाला. तर चला, जो चॅनलवर नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. 2026 कलाकार प्रीमियर लीग याची धमाल आणि मजा घ्या. लाईव्ह असते आणि चॅनलवर नवीन व्हायचं त्याने चॅनलला चला टाटा बाय बाय गुड नाईट टेक केअर गुड नाईट.